अरे वय 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 कधी काढला? आणि तुम्हाला एक सांगतो, मी या सगळ्यांच्या विरोधात भूमिका काय घेतली, लोकांचं म्हणणं फक्त मांडलं सोशल मीडियाच्या माध्यमातून. आता राजकीय गणित मला कळतात ना, हे नेते माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये येतील हे मला माहिती आहे ना. अरे पण मी ही संघर्षाची भूमिका घेत असताना माझ्या मतदारसंघातल्या लोकांवर विश्वास ठेवून, माझ्या विचारसरणीवर विश्वास ठेवून घेतला ना पंगा. मग विचार टिकवायचा असेल तर पंगा कसा नाही घेणार का? आपण मावळ भूमिका घ्यायची, मिळमिळीत भूमिका घ्यायची. खोत जेव्हा पवार साहेबांच्या विरोधात बोलतात, आज हे नेते बीजेपी बरोबर असले तरी आज त्या नेत्यांपैकी कुणी ठोस भूमिका घेतली पवार साहेबांच्या बाजूने या खोताच्या विरोधात? घेतली का कोणी भूमिका? का तुम्ही विसरला 40 वर्ष? का विसरला तुम्ही 35 वर्ष? अरे मी 35 वर्षाचा असू नाही, 37 वर्षाचा नाही, 10 वर्षाचा असू, अरे पण मी भूमिका घेतोय. भूमिका घेणं महत्वाचं. विचारसरणीला तुम्ही लावा, माझ्या मतदारसंघात या, तुम्ही सभा घ्या, मला पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करा. मी माझ्या मतदारांवर विश्वास ठेवून आहे. गेल्या 4 वर्षात मी काय कामं केलेली आहे. ठीक आहे, लोकांची भूमिका असते, लोकशाही आहे. तुम्हाला काय बोलायचं माझ्या विरोधात बोला, पण माझ्या विरोधात बोलत असताना तुम्ही लाचारी, गद्दारी, विश्वासघात, विचार सोडण्याचे अलिगेशन या कुणीही करू शकत नाही. याचा अभिमान जसा महाराष्ट्राच्या नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला आहे, तसा मला सुद्धा आहे. त्यामुळे मी विचारसरणीबरोबर राहण्यासाठी, संघर्षाची भूमिका घेण्यासाठी कुठेही घाबरलेलो नाही आणि पुढे घाबरणारही नाही.